नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर कोकणात आता शिमग्याला सुरुवात झाली आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. खूप एकदम छान वाटतं आहे आणि आज आहे होळीचा दिवस. तर आमच्याकडे ना होळीची पूजा केली जाते, होळीला नाचवलं जातं आणि मांडावर घेऊन येतात. खूप मजा असते. ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता सगळेजण गेलेत आपल्या गावदेवीच्या मंदिरामध्ये आणि तिकडून जिथे होळी असणार आहे तिकडे जायचं आहे. तर आता आपण चाललो फणसवाडीत होळी आहे, तिकडे आता आपण चाललो आहे. माझ्यासोबत इकडे चैतू आहे आणि सगळेजण हे काय चाललेत पुढे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो फणसवाडीच्या इथे, जिथे होळी आहे तिथं. पाठीमागं ते दाखवतो तुम्हाला. इकडे भाऊ प्रसादी सर्वांना देते. होय. दे प्रसाद देत जा सर्वांना. हे घे दे सर्व. होळी ही तोडलेली ही इथे आहे आणि ते हे नानाने काय करताय तुम्ही? हे भार पण घेताय का तिकडं? हा, भाडं पण देतो म्हणून. तर हे सगळे तोडतायत फांद्या छोट्या छोट्या. तर हे काका आता पुन्हा प्रसादी वाटतायत, लाडू वाटा वाटा. हा हा, सगळे माणसं मंडळी सगळी बसली आहेत आणि भाऊ चाय वाटतात. तर किती पण थंडी असून येतं, गरमी चाय हवीच. सगळेजण बसलेत आणि हे आता ज्या फांद्या आहेत ना, ज्या छोट्या छोट्या अशा वाकड्या तिकडे सगळं कट करतात. पूर्ण सरळ पाहिजे आपल्याला होळी. आणि असं बुंदा आहे ना, कापता आहे आणि तिकडे ज्या फांद्या आहेत त्या बांधता आहेत. घेऊन जातो. तर मगाशी काही जण पुढे गेली बारा घेऊन, आता होळी घेऊन आता आम्ही चाललोय. चला जाऊया, आता मंदिरात चाललोय आता आपण. आज तुम्हाला पूर्वीचं एक मातीचं घर असतं ना, ते तुम्हाला बघायला मिळालं असेल. आमच्या ह्या गावात हेच फक्त एक आहे मातीचं घर, बाकी सगळ्यांनी चेंज केलं. आता आधुनिक घरं बांधायला लागली. सगळे चाललेत बघा.
आमच्या गावात 2 होळ्या असतात, एक छोटी होळी देव होळी म्हणून आणि एक मोठी होळी, दोन्ही पण आंब्याच्या असतात. तर तिकडे पुढे काय आहे ती छोटी होळी आणि ही आपण आता तोडलेली. होय होय येणार येणार सगळे येणार. छोटी होळी आणि ढोल वगैरे घेऊन पुढे गेले अर्धे आणि मागे आता ही मोठी होळी घेऊन चाललेत येत आहेत. तर आता आपण मंदिराच्या परिसरात आलोय आणि इकडे मांड आहे. तिकडे आता हे आपले जे होळे आहे ते उभे करतील मांडाचे इथे खाली. आणि हे समोरच आहे ते मंदिर आहे आपलं गावदेवीचं. तर ही आहे छोटी होळी देव होळी म्हणून, ती इथे उभी करतात इथे. आणि ही जी आहे ना या साईडला मोठी होळी ती खाली इकडे उभी करतात इथं. तर दरवर्षी ह्या ज्या होळ्या आहेत ना त्या आणल्यानंतर आत्ताच उभ्या करतो आम्ही. पण यावर्षी आम्हाला सुट्टी काय आणि ते 3 दिवसानंतर जाईल. मग सुट्टी गेल्याच्या नंतर म्हणजे परवा सकाळी आम्ही ह्या ज्या होळ्या आहेत त्या उभ्या करणार आहोत. तर हा व्हिडिओ आता कंटिन्यू राहील. परवा सकाळी पुन्हा भेटूया आपण. तर बाय. तर आता आपण चालू होळी उभी करायला मांडावरती. आता सकाळचे 7 वाजलेत आणि आपल्यासोबत हे बघा जिजा आहेत आणि बाकीचे सगळी मंडळी पुरुष मंडळी सगळी आता जमा होतील आपल्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो आता आपण पोचले मंदिराच्या इथं. मगाशी दर्शन वगैरे झालं आहे आणि इकडे होळी उभी करण्याची सगळी तयारी चालू आहे. इकडे मांडव वगैरे घालतील तर ते सगळं चालू आहे. सारवायचं पण आहे त्यामुळे पाणी वगैरे मारून घेतं. इकडे काका बेळा काढतात कोंड्याच्या बेटाचे. का हो हे का करताय? आहे ना त्या साईडला तिकडे बघा बांधूस घेतला नाही पण होय. तर या साईडला काकांनी कोंड्याच्या बेटाची बेळा काढला नाही आणि ती बेळाचाच वापर करून इकडे होळीला आंबेल पण बांधतात. वर उचललो तुमचा तर इकडे हे आंबे लावून बांधतातच आहे आणि या साईडला होळीसाठी खड्डा पडतायत. जास्त नाही करायचं, जेवढंच तेवढं करू. आणि हे या साईडला होतं. ही पहिल्या गेल्या वर्षीचा होळीचा ना हे त्या साईडला आहे ते. उतरू लागेल खाली. तर दरवर्षीप्रमाणे इथे मांड असतो होळीचा. तर इथे मांडव वगैरे घालायची सगळी तयारी चालू आहे. इकडे एका वासे वगैरे आणलेले आहेत.
इकडे सारवण्यासाठी शेण आहे. आणि ही जी मोठी होळी आहे ना तिला हे आंबे लावून बांधून घेतात आता. तर या साईडला इकडे बघा रोया आहे, इकडे दादा या नेमा काढतात मांडवासाठी. आणि इथं ही गेल्या वर्षीची होळी आहे, तर इथे खड्डा पाडतील होळीसाठी, न्याम पाडतील. तर अशा प्रकारे हे असं आंबे लावून बांधून घेतलेलं आहे होळीला. इकडे हे होळीचं नॅम काढायला सुरुवात झाली आहे. केवढे मोठा रुंद केला नाही बघा खड्डा, या इतकी माती काढलेली बाहेर, अजून खोल करणार आहे. तुम्ही काय करताय हो इकडं? हे काय करताय? तीन देवाचा असा हा. दाखव वर झालो म्हणून होळीच्या वरती. अच्छा. असं हा डुलणार हा असं हेवा असं डुलणार होय काय? हा दाखव सांग तिकडे. तर हे होळीच्या वरती पूर्ण टोकाला हे असं बांधतात. हा आणि असं हवा आली की असा वाहणार. तर हे बांधून झालंय टोकाला. आणि या साईडला ह्या राशा वगैरे बांधून घेतलेल्या तर होळी वरती करण्यासाठी. तर या साईडला ही देवहोळी उभी करून झाली आहे. मस्त देव वगैरे ठेवला नाही, देतं सगळं साफसफाई आता करतच, सारवून घ्यायचं आहे. आणि या साईडला तर मोठी होळी उभी करूची आहे. बस नंतर टाकूया, हे करून घेऊया. ए उचला वळी उचला चला. कंबरेपेक्षा जास्त मोठा खड्डा आहे, 5 फुटापर्यंत तरी. एवढा मोठा वरती रुंद आहे आणि खाली एकदम खोलवर आहे मध्येच. दोन्ही मोठं कसं दोन्ही ना काढते होईल ना. आणि आता होळी उभी करायला घेत आहेत सगळेजण, जमले ते काय इकडं. तुझ्या अंगावर घे शशी, शशी तुझ्या अंगावर घे, शशी तुझ्या अंगावर घे. इकडे बघा.
तर इथे हे रश्या ताणलेले आहेत आणि हे जे काठी आहेत ना, हे दोन एकत्र अशा बांधलेल्या आहेत, त्याला कात्रकाडा बोलतात. तर अशा प्रकारे होळी उभी करून झालेली आहे आणि आता ते खड्डा आहेत ना, तर आता बुजवायचं आहे. हे दोन काठ्या अशा एकत्र अशा क्रॉसमध्ये बांधून कात्रकाडा तयार करतात. होळी झाली उभी, आता तो खड्डा आहे तो भरतो सगळेजण. तर पूर्वीपासून आम्ही होळीसाठी आंब्याची झाडं वापरतो. आतापर्यंत होळीसाठी आंब्याचं झाड मिळालं नाही असं कधी झालंच नाही. आम्ही झाडं लावतो पण, झाडांचं संगोपन पण करतो आणि झाडं उपयोगात पण आणतो. तर आता ही होळी उभी करून झाली आहे आणि साईडला तो मांडव आहे ना, तर तो मांडव घालतात आता. तर आताच होम झालाय आणि दर्शनाला सुरुवात केलेली आहे सर्वांनी. का प्रसादी वाटताय, सगळेजण आता बसलेत मंदिरामध्ये. गरमागरम चाय नाही, मला नको. पूजा झाली आणि देवाला रूप लावून पालखी तयार झाली आहे आणि आता बाहेर आता आम्ही मांडावर चालले. गावघराची रखवाली धर. नाही ना, दिसतात पाया पडून पुढे
सबस्क्राईब करा. आणि आता संध्याकाळी आमच्याकडे मानाची पालखी येणार आहे, तर ते पालखीच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. बाय.